बऱ्याच वेळा मला प्रश्न विचारला जातो की मॅडम तुम्ही फक्त म्युच्युअल फंड करा, SIP करा एवढंच का सांगता? आपलं तर पोर्टफोलिओचं डायव्हर्सिफिकेशन असलं पाहिजे, आपल्याकडे थोडं सेव्हिंग प्रोडक्ट्स असले पाहिजे, थोडं गोल्ड असलं पाहिजे, थोडं रिअल इस्टेट असलं पाहिजे, थोडेसे स्टॉक्स पण असले पाहिजे. मग तुम्ही फक्त म्युच्युअल फंडच का सांगतात? याचं खरं कारण असं आहे की म्युच्युअल फंड मध्ये आपण आपल्या गरजेनुसार आणि कालावधीनुसार प्रॉडक्ट चूज करू शकतो. जर आपली गरज शॉर्ट टर्मची असेल तर आपण बॉन्ड्स सारख्या सिक्युरिटी प्रोडक्ट्स मध्ये पण गुंतवणूक करू शकतो, गोल्ड मध्ये पण गुंतवणूक करू शकतो. एवढंच नाही तर रिअल इस्टेट मध्ये खूप कमी अमाऊंट मध्ये सुद्धा आपण गुंतवणूक करू शकतो. आणि स्टॉक मार्केट तर आहेच. त्यामुळे जर एकाच प्लॅटफॉर्म मध्ये जर मला बॉन्ड्स पण मिळताय, गोल्ड पण मिळतंय, रिअल इस्टेट पण मिळतंय, स्टॉक्स पण मिळताय, मग दुसरीकडे जायची काय गरज? तुम्हालाही जर म्युच्युअल फंड बद्दल अधिक माहिती हवी असेल तर मला आजच कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.